ह्या बिल्डिंगचा म्हणजे एक स्लॅब होता. हळूहळू म्हणजे पहिले जे खाली राहत होते ना त्या लोकांना हळूहळू थोडा आवाज येत होता, तर ते लोक बघण्यासाठी थोडे बाहेर राहिले. बाहेर आल्याच्या नंतर ते 2 मिनिटाच्या आतमध्ये तो वरचा पिलर कोसळला. पिलर कोसळल्यामुळे कसं, जो फर्स्ट फ्लोअरवर जो राहुल मदन सिंग हा राहत होता, तो स्लॅब सकट खाली आला. त्याच्यानंतर पण वरती एक फॅमिली होती, मंचेकर फॅमिली करून. त्यांचा एक 7 ते 8 वर्षाचा लहान मुलगा, तो आणि तिची मम्मी, ते दोघं वरती अटकून पडलेले. जेव्हा फायर ब्रिगेड आली तोपर्यंत फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरचा हा पॅसेज बाल्कनी मला वाटतं जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये फायर ब्रिगेड आली आणि ते रेस्क्यू ऑपरेशन करून त्या लोकांनी पहिले त्या लहान पोराला आणि त्याच्या मम्मीला बाहेर काढलं. त्याच्यानंतर जे फर्स्ट फ्लोअरला एक लेडी होती तर तिला बाहेर काढलं. ही बिल्डिंग जुनी असल्यामुळे कसं पहिलेच ती धोकादायक होती. या पालिकेने नोटीस वगैरे दिली होती? हो, नोटीस दिलेली आणि सध्या ऐकण्यात आलं की केस चालू आहे. किती कुटुंब या ठिकाणी राहायची? आता सध्या तरी 3च कुटुंब इकडे राहत होती. कोणता एरिया तो? हा आमचा चौधरीवाडी, खंबाळेश्वर, नाळा रोड, नालासोपारा वेस्ट. आता काय परिस्थिती? आता परिस्थिती असं काय, ते 3 फॅमिली जी राहत होती ते लोक, त्यांच्यासाठी आम्ही लोकांना राहण्यासाठी काहीतरी आम्ही लोक बंदोबस्त करतोय. एक्झॅक्ट तुम्हाला आम्ही आता सांगू शकत नाही की ते काय करू शकतो आम्ही. काय जखमी वगैरे झाले? जखमी नाही, म्हणजे साधारण थोडासा जो राहुल करून जो मुलगा होता तो स्लॅब सकट खाली आल्यामुळे थोडासा त्याला डोक्याला मार लागलेला आहे. त्याला आम्ही लोक नगरपालिकेच्या इकडे ट्रीटमेंटसाठी घेऊन गेलो. आता काय परिस्थिती? आता सध्या तर काय, आता बघूया. आता 1-2 दिवसात जेव्हा ते ऑफिसर येतील त्यानंतर सर्वे केल्याच्या नंतर आम्ही तेव्हा सांगू शकतो. ते एक इथे हे बिल्डिंग पडणार होते असं माहीत पडलेलं मला आता आधीच, कारण की एक पिलर पडलेला आणि त्याच्यानंतर पिलर पडल्यानंतर मी बाहेर आलेलो. तर बाहेर एक मुलगा बाहेर आलेला, त्याला मी आवाज दिली खाली हे करून, आणि वरती एक काका होते, त्यांना सांगितलं की तुम्ही पण खाली आहे. तो खाली येतानाच मुलगा तर इथे बाजूला त्याला हे लागलं, म्हणजे कोपऱ्यावरच त्याच्यावर पडलं, कन्स्ट्रक्शन पडलं थोडं आणि त्याला मार लागलं. तर त्याला जर सध्या तरी दवाखान्यात घेऊन गेलेत आणि सगळे आता सेफ आहेत. किती कुटुंब राहायची? 3 रूम चालू होते. आणि किती जुनी इमारत आहे ही? जुनी इमारत एक 30 वर्ष झाले असेल. ह्याला काय नोटीस वगैरे आलेली पालिकेची? नोटीस आलेली, पण ऑडिट झालं त्याच्यानंतर. ऑडिटमध्ये फिट असं दाखवलेलं. किती रहिवासी राहायचे इकडे? रहिवासी या स्ट्रक्चरमध्ये तर 3च चालू होत्या सध्या. कोण जखमी वगैरे आहे? जखमी एकच आहे सध्या तरी, दवाखान्यात घेऊन गेलेत त्याला. जास्त नाही, थोडं कमी लागलं. आता तर सगळे सेफ आहेत, रेस्क्यू केलं आहे सगळ्यांना. आता तर सगळ्यांना सेफ केलं, बाहेर काढलंय. आता परिस्थिती आता बघू. कोणता एरिया तो? नालासोपारा वेस्ट, नाळागाव. काय इमारतीचं नाव? हे चौधरीवाडी.